फ्रेंड्स, बिझनेसची बाराखडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी सीए अर्पिता कुलकर्णी आणि आज आपण प्रॉफिट अँड लॉस ची आपली ही जी चर्चा सुरू आहे ती पुढे नेणार आहोत. आज आपण समजून घेणार आहोत की प्रॉफिट अँड लॉस नेमकं दिसतं कसं, त्याच्यात काय काय विभाग आहेत आणि त्या सगळ्याचा नक्की अर्थ काय, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस मुख्य 3 भागात विभागलं गेलंय, म्हणजे उत्पन्न, दुसरा विभाग खर्च आणि तिसरा नफा किंवा तोटा. आता उत्पन्न म्हणजे काय, तर तुमचं इन्कम, सेल्स, रेव्हेन्यू जे काही तुम्ही म्हणत असाल ते. खर्च म्हणजे काय, तर खर्च म्हणजे अशा गोष्टी ज्या व्यवसायासाठी कराव्या लागतात, त्या व्यवसायाशी डायरेक्टली संबंधित असतील किंवा तो व्यवसाय पुढे नेण्यासाठी लागणारे खर्च असतील. आणि जेव्हा आपण उत्पन्न आणि खर्च यांचा जो काही फरक आहे तो काढतो, त्यामध्ये जे काही येतं त्याला नफा म्हणतात किंवा तोटा म्हणतात. म्हणजे उत्पन्न जास्त असेल तेव्हा नफा आणि उत्पन्न जेव्हा खर्चापेक्षा छोटं असेल किंवा कमी असेल तेव्हा तोटा होतो. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आणि ज्याच्यामुळे तुम्हाला P&L वाचता येणार आहे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो P&L मध्ये कन्सिडर केला जातो तो म्हणजेच उत्पन्न म्हणजे काय हे समजून घेणे. उत्पन्नाला इन्कम म्हणा, सेल्स म्हणा, रेव्हेन्यू म्हणा, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तुमच्या व्यवसायाचा स्रोत आहे, जो महत्वाचा आहे, म्हणजे जे तुमच्या व्यवसायाला टिकवणं आहे. हा तुमच्या व्यवसायाचा असा भाग आहे की जो कंटिन्युअस असला पाहिजे. उत्पन्न वाढायला पाहिजे आणि त्यामुळेच नफा मिळणार. व्यवसायात उत्पन्न वाढवणं हा त्या व्यवसायाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फोकस असतो. उत्पन्न म्हणजे तुमच्या व्यवसायातून मिळालेली विक्रीची एकूण किंमत. हे व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, महत्वाचा घटक आहे, जे फोकस एरिया असतो, ज्याच्यावर काम केलं जातं. आता जर उत्पन्नच वाढलं नाही तर नफा मिळवणं, टिकवणं अवघड होतं. म्हणजे समजा एखादा व्यक्ती बिझनेसच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑर्डर्स घेत असेल आणि महिन्याभरात त्यांनी 100 ऑर्डर घेतल्या आणि असं समजू ऑर्डरचं प्राइस, पर ऑर्डर प्राइस 500 रुपये होती, तर त्याचं उत्पन्न, त्याचं सेल्स या सगळ्याची फिगर कशी आपण काढू, तर 100 ऑर्डर्स मल्टिप्लाइड बाय, म्हणजे 100 ऑर्डर्स गुणिले 500 रुपये, म्हणजे त्याचं 50,000 रुपये उत्पन्न झालं त्या महिन्याचं. आता आपण म्हणतोय की व्यवसायामध्ये उत्पन्न वाढवणं हा त्याचा एम असतो किंवा त्याचा फोकस असतो, हे बरोबर आहे. पण मग तो वाढवायचा कसा, तर हे 3 महत्वाचे मुद्दे नेमके आणि योग्य लक्षात ठेवा. ते म्हणजे हे 3 महत्वाचे मुद्दे कायम लक्षात ठेवा. व्यवसायाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला 3 पद्धतीचा किंवा 3 स्ट्रॅटेजीचा उपयोग करता येतो. पहिलं म्हणजे नवीन ग्राहक जोडणे, म्हणजे तुमचा जो काही बिझनेसचा मेन फोकस एरिया आहे, जे काही सेल आहे, जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिस आहे, त्याच्यासाठी तुम्हाला नवीन ग्राहक कसा मिळवता येईल. आता हा नवीन ग्राहक कसा मिळेल, तर आधी आपल्याला अभ्यास करावा लागेल की माझं जे प्रोडक्ट आहे किंवा माझी जी सर्व्हिस आहे ती नेमकी लागतेय कोणाला. समजा असं असेल की मी ड्रेस मटेरियलचा बिझनेस करते, तर माझा जो फोकस असेल तो महिलांवर असेल आणि मग मी वुमन ग्रुप्स किंवा कॉलेज ग्रोईंग मुली किंवा वर्किंग वुमन्स यांना टार्गेट करेन. सो मला माहित पाहिजे की कोण माझा ग्राहक आहे. दुसरं असं करू शकते की मी सीझनचा सुद्धा विचार करू शकते. म्हणजे मी असं सुद्धा अभ्यास करू शकते की ड्रेस मटेरियल मग दिवाळी, गणपती किंवा जेव्हा काही इव्हेंट्स असतात तेव्हा जास्त विकले जातात. सो त्या गोष्टींचा उपयोग करून घेईन तशा गोष्टी. दुसरी स्ट्रॅटेजी जी आपण वापरू शकतो ती म्हणजे जुन्या ग्राहकांना पुन्हा पुन्हा वस्तू घेण्यासाठी बोलवणे, त्या ऍडव्हर्टाइजमेंट करणे. म्हणजे आपण तेच उदाहरण जर वापरलं तर त्या उदाहरणाप्रमाणे मी काही कुपन देऊ शकते की तुम्ही आता माझ्याकडनं प्रोडक्ट घेतलंय तर पुढच्या वेळी याल तेव्हा तुम्ही जुने ग्राहक आहात म्हणून 5% ऑफ किंवा 10% ऑफ, किंवा तुम्ही कोणाला तरी रेकमेंड करा. तुमच्या रेकमेंडेशन नंतर जे काही विक्री होईल त्यानंतर तुम्हाला 10% ऑफ. सो अशा पद्धतीने मी माझ्या जुन्या ग्राहकांना पुन्हा पुन्हा माझ्या वस्तू विकत घेण्यासाठी बोलावू शकते आणि अशा पद्धतीने मी जुना ग्राहक सुद्धा वाढवू शकते. तिसरा प्रकार जो असतो किंवा तिसरी सेल्स ग्रोथची जी स्ट्रॅटेजी असते ते म्हणजे विक्रीचा दर याच्यावर काम करणे.
म्हणजे जेव्हा मी एखादं प्रोडक्ट सेल करते किंवा एखादी सर्व्हिस सेल करते, तेव्हा त्या गोष्टीचा दर वाढवू शकते किंवा दर कमी करू शकते. सो ही स्ट्रॅटेजी आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. पण या 3 पद्धतीचा उपयोग करून तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकता. या 3 पद्धतीचा उपयोग करूनच वेगवेगळे बिझनेस, अगदी छोटा व्यवसाय असू दे किंवा बिग बिझनेस हाऊसेस असू देत, ते त्यांचा व्यवसाय वाढवतात. P&L मधला दुसरा एलिमेंट जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे खर्च. खर्च म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी लागणारे सर्व खर्च. आता खर्चामध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे थेट खर्च. थेट म्हणजे विक्रीसाठी ज्या गोष्टी थेट लागतात. फॉर एक्झाम्पल मटेरियल, लेबर, फॅक्टरी, इलेक्ट्रिसिटी. सो प्रत्येक व्यवसायासाठी थेट खर्च वेगळे असतात किंवा वेगळे असू शकतात. पण हे तुमच्या डायरेक्टली प्रोडक्टशी किंवा सर्व्हिसेसशी रिलेटेड असतात. दुसरे असतात अप्रत्यक्ष खर्च किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंवा रेंट, पगार हे सगळे येऊ शकतात. आता एखादं व्यक्ती आहे, त्याचा बिझनेस जो आहे तो मगाशी म्हटलं तसं की ड्रेस मटेरियल विकण्याचाच आहे. तर त्याच्यासाठी ड्रेस मटेरियलचं जे रॉ मटेरियल आहे किंवा जर ट्रेडिंग करत असेल तर ते जे मटेरियल जिथून होलसेल रेटमध्ये आणणार आहे, तो त्याचा थेट खर्च आहे. ते मटेरियल ज्या गोडाऊनमध्ये तो ठेवणार आहे, त्या गोडाऊनचं रेंट हे सुद्धा थेट खर्च आहे. त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल हे सुद्धा थेट खर्च आहे. मग इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि अप्रत्यक्ष खर्च कोणते? तर आता ह्या सगळ्या बिझनेस मॅनेजमेंटसाठी त्याला जे काही एम्प्लॉईज ठेवायला लागणार आहेत, जे काही इतर खर्च आहेत म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा एखादं ऑफिस सेटअप घ्यायला लागणार असेल किंवा किंवा त्याला ड्रेस मटेरियल दाखवण्यासाठी दुकानावर काही लोक कामाला ठेवायला लागणार असतील, तर हे इनडायरेक्ट खर्च असू शकतात. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट खर्च हे वेगळे का मांडायचे याचं सुद्धा आपण कारण शोधून काढणार आहोत. खर्चाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं गणित असं आहे की खर्च योग्य असायला पाहिजे. म्हणजे माझं जे काही एक्सपेक्टेशन आहे बिझनेसकडनं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर खर्च केले पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं स्किल सेट वाढवून घ्यायचं असेल, एनहान्समेंट करायचं असेल, तुमच्यामध्ये एखादं टेक्नॉलॉजी आणायची असेल, तर यासाठी जर ती योग्य टेक्नॉलॉजी असेल, योग्य खर्च असेल, तर नक्की त्याच्यावर करा. खर्च कमी करणे हे उद्दिष्ट नसावं, पण खर्च योग्य करणे हे उद्दिष्ट असावं. आता तुमचा जो खर्च आहे त्याचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? तर खर्च नेमका कशासाठी होतोय आणि हा खर्च योग्य आहे की नाही हे ओळख. म्हणजे फॉर एक्झाम्पल बिझनेससाठी स्टॉक ठेवण्यासाठी जागा लागते. आता ही जागा मी मुख्य ठिकाणी अगदी मुख्य जागी घेतलं तर मला रेंट जास्त पे करायला लागेल. याऐवजी मी थोडंसं बाहेरच्या बाजूला गावाबाहेर जर जागा घेतली तर मला कमी रेंटमध्ये जागा मिळेल. पण हा एवढाच विचार करून उपयोग नाही. मला गोडाऊनमधून माल उचलून माझ्या दुकानावर आणण्यासाठी लागणारा खर्च, वेळ आणि व्यक्ती याचा सुद्धा जो काही आराखडा आहे त्याचं वर्किंग सुद्धा केलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे की नाही गोडाऊन मला जवळ जास्त उपयोगी आहे का लांब गेलं तरी चालेल. सो योग्य पद्धतीने खर्चाचं मॅनेजमेंट करणं अतिशय महत्त्वाचं. तिसरा महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे नफा किंवा तोटा. आता नफा म्हणजे काय? तर जेव्हा उत्पन्न वजा खर्च याचं उत्तर पॉझिटिव्ह असतं त्याला नफा म्हणतात. म्हणजेच उत्पन्न जास्त आहे खर्चापेक्षा तेव्हा तुम्हाला नफा होतो. पण जर खर्च जास्त असतील उत्पन्नापेक्षा तर तुम्हाला तोटा होतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की नफा किंवा तोटा हे उत्तर तुमच्या व्यवसायाच्या डिसिजन मेकिंगमुळे. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा पेनाचा बिझनेस आहे, पेन मॅन्युफॅक्चर करणे आणि विकणे. आता तो रिटेलमध्ये ते पेन 100 रुपयाला विकतो. आता समजा कोणीतरी त्याला सांगितलं की 1,00,000 पेन मला हवेत आणि तो 100च्या ऐवजी 50 रुपयाला दे. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा निर्णय घेत असताना मल्टिपल फॅक्टरचा विचार केला पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे 1,00,000 पेन एका वेळी जाणं हे महत्वाचं आहेच. पण 50 रुपयात ते पेन विकल्यामुळे नेमका परिणाम माझ्या प्रॉफिट अँड लॉसवर काय होणार आहे हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे काय? तर ते पेन तयार करण्यासाठी त्या व्यक्तीला समजा 25 रुपये खर्च येतोय आणि
ते विक्री केल्यामुळे त्याला जो काही प्रॉफिट होतोय तो 50 वजा 25 म्हणजे 25 रुपये प्रॉफिट पर पेन होतोय. आणि त्याला ही विक्री करणं म्हणजे त्याच्याशी रिलेटेड प्रोडक्शन करणं, त्याचं रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट आणि ऑन टाइम डिलिव्हरी हे सगळं जमणार असेल तर 25 रुपये प्रॉफिटवर पेन विकल्यामुळे त्याला फायदा होणार आहे की नाही याचा विचार डिसिजन मेकर करत असतो. पण ते पेन 50 रुपयाला विकतोय किंवा ती जी काही ऑर्डर आली आहे 50 रुपयाला त्याची कॉस्टच 55 रुपये असेल तर हे लॉस मेकिंग डिसिजन असणार आहे. सो त्यामुळे निर्णय जो काही घेणार आहे त्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. शिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेत असाल त्याचा परिणाम तुमच्या P&L वर होत असतो. म्हणजे आयदर तुमचं सेल्स, तुमचा रेव्हेन्यू वाढत असतो किंवा तुमचा खर्च कमी होतोय का या गोष्टी बघितल्या पाहिजेत. त्याचा परिणाम नफ्यावर कसा होणार आहे म्हणजे विक्री वाढणार आहे, खर्च कमी होणार आहे तर तुमचा नफा वाढणार. व्यवसायात ना निर्णय घेण्याची दृष्टी फार महत्वाची आहे. म्हणजे आपण म्हणतो ना डिसिजन मेकिंग माइंडसेट तो फार महत्वाचा आहे. व्यवसायात उत्पन्न वाढवणारे निर्णय घेतले जातात. म्हणजे जसं नवीन प्रोडक्ट आणणं, नवीन मार्केटमध्ये जाणं, तुमची जी काही बिझनेसची क्वालिटी आहे म्हणजे प्रोडक्ट क्वालिटी, सर्व्हिस क्वालिटी ती चांगली करणं, उत्तम करणं. तर हे सगळे उत्पन्न वाढवणारे निर्णय आहेत आणि यासाठी खर्च करावे लागतात. कधी कधी तुम्हाला आत्ता खर्च करावे लागतात आणि त्याचे प्रॉफिट्स तुम्हाला काही वर्षाने दिसत असतात. दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे खर्च नियंत्रित करणारे निर्णय. म्हणजे व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे, तुम्ही जे काही वेस्टेज करताय त्याचं मॅनेजमेंट करणं किंवा निर्णय असे घेणं की आउटसोर्सिंगच्या ऐवजी इन हाऊस प्रोडक्शन. सो तुम्ही जे काही निर्णय घेताय त्याचा माइंडसेट तुमच्या लक्षात आला पाहिजे आणि तो निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला आत्ता होणारा फायदा, शॉर्ट टर्म मध्ये होणारा फायदा, लॉंग टर्म मध्ये होणारा फायदा या दृष्टीने त्याच्याकडे विचार केला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी किती अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्ट करावी लागणार आहे आणि किती काळासाठी इन्व्हेस्ट करायला लागणार आहे याचा क्लिअर तुमच्याकडे माइंड मॅप पाहिजे. आता आपण P&L चे 3 मुख्य भाग बघितले. तुमच्या मागच्या महिन्यातले काही असे निर्णय होते का की ज्याच्यामुळे तुमची विक्री वाढली किंवा असे कोणते निर्णय तुम्ही आतापर्यंत घेतलेत की ज्याच्याने तुमचा खर्च कमी झाला आणि या दोन्हींचा परिणाम तुमच्या नफ्यावर झाला का किंवा कसा झाला हे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. आज आपण प्रॉफिट अँड लॉसचे 3 महत्वाचे भाग समजून. उत्पन्न वाढवणं महत्वाचं आहेच, खर्च योग्य ठिकाणी करणं त्याहून महत्वाचं. आणि या दोन्हीचं गणित जर तुम्ही नीट साधलं, या दोन्हीचा बॅलन्स जर तुम्ही साधला तर त्याचं आउटपुट जे आहे तर नफ्यात असणार आहे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत खर्च म्हणजे नेमकं काय, योग्य खर्च म्हणजे नेमकं काकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे. व्यावसायिक म्हणून किंवा डिसिजन मेकर म्हणून प्रॉफिट अँड लॉस अनालिसिस करणं अत्यंत महत्वाचं आहे. ते फक्त आकडे नाहीयेत तर ते दिशादर्शक आहेत. आजच्या भागात आपण प्रॉफिट अँड लॉस बद्दल आणि माहिती करून घेतली, त्याचे 3 भाग सुद्धा बघितले. आता तुम्ही तुमचे काही याच्याबद्दल रिप्लाय असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला कळवा. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना या पॉडकास्टची लिंक नक्की फॉरवर्ड करा. आपण पुन्हा भेटू बिझनेसची बाराखडीच्या पॉडकास्टमध्ये अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलायला. तोपर्यंत धन्यवाद. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.